नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 3 एप्रिल आहे 2026 आणि कालच्या दिवसामध्ये दिल्लीमध्ये एक विलक्षण घटना घडली. त्याच्यामध्ये साधारणपणे दिल्ली शहरामधले 10 असे स्पॉट निवडले गेले की जिथे मॉक ड्रिल्स घेतल्या गेल्या. हे स्पॉट्स कसे निवडले तर एक मॉल निवडला गेला, काही हॉस्पिटल्स निवडली गेली, लहान मुलांची शाळा होती, त्याच्यामध्ये इतर शाळा होत्या, एक कॉलेज घेतलं गेलं. अशा प्रकारे विविध प्रकारे म्हणजे ज्याला आपण म्हणू प्रातिनिधिक अशी स्थळं निवडली गेलेली होती. आणि त्याच्यामध्ये जर का डिझास्टर काही झालं, आता डिझास्टर मॅनेजमेंट जे लोक असतात त्यांच्यातर्फे ही घेतली गेलेली होती. आपल्याकडे एक स्वतंत्र ऑथॉरिटी आहे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी. तर त्यांनी ही कवायत घेतली होती आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर कुठली आपत्ती कुठची येऊ शकते म्हणजे ते सर्व प्रकारच्या आपत्तीसाठी तयार असतात. एखादा पूर आला म्हणा किंवा अन्य काही अतिवृष्टी झाली आणि पाणी हे झालं किंवा बॉम्ब हल्ला झाला देशावरती. तर काय-काय प्रकारची आणीबाणी निर्माण होऊ शकते ह्याची कल्पना करून त्याची तयारी करणं आणि ह्याला आपण मराठीमध्ये रंगीत तालीम म्हणू एक प्रकारे. ही करून घ्यायला लागते कारण अशी ज्यावेळेला परिस्थिती उद्भवते त्यावेळेला माणसाला काय होणार सुचत नाही. तेव्हा अगोदर जर का तुम्ही तालीम केलेली असेल तर तुमची सुद्धा प्रॅक्टिस होते आणि एक प्रकारे तुम्ही अशा दुर्घटनेला सामोरं जाण्यासाठी अधिक चांगले तयार होता. ही घटना दिल्लीमध्ये झाली ही विलक्षण गोष्ट आहे कारण या अगोदर आपण जोधपूर, जैसलमेर इकडच्या बातम्या ऐकलेल्या होत्या. अशाच प्रकारे मॉक ड्रिल्स घेतल्या गेल्या होत्या. पण दिल्लीमध्ये सुद्धा हे करावं लागलं. ही बाब अत्यंत मी म्हणेन की चिंतनीय आहे. याच्याच जोडीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आपले वरिष्ठ मंत्री, पंतप्रधान तर असतील, गृहमंत्री, रक्षा मंत्री या सर्वांना जाऊन भेटतायत. राष्ट्रीय सुरक्षा समिती जी आपली त्याची वारंवार बैठका होत आहेत. तेव्हा ह्या सगळ्याचा अर्थ हा एकाच दिशेने जातो आणि तो म्हणजे आपला जो शेजारी देश आहे पाकिस्तान, तो काही ना काहीतरी कुरापत काढण्याच्या मार्गावर असावा. एक लक्षात घ्या, लष्कर स्वतः अशा पद्धतीने तयारी कायम करत असतं. त्यांच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्याची कारण त्यांचं मूळ ट्रेनिंगच मुळी ह्याच्यासाठी आहे. पण जेव्हा त्याच्यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेतलं जातं, तेव्हा गोष्टी अशा गळ्यापर्यंत आलेल्या आहेत असं आपण गृहीत धरायचं. आणि त्याही पेक्षा लष्कराच्या या सगळ्या तयारीमध्ये जेव्हा सिव्हिल नागरी प्रशासन सामील होतं, डिझास्टर मॅनेजमेंटचं सामील होतं आणि राजकीय नेतृत्व सामील होतं. त्यावेळी मात्र परिस्थिती अगदी नाकापर्यंत आली आहे, असं तुम्ही जरूर गृहीत धरू शकता. माझ्या अंदाजाने सरकारने सर्व पक्षीयांना सुद्धा बोलवून काहीतरी सर्व पक्षीयांना नाही, पण मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना सुद्धा ह्याच्याबाबत सावध केलं गेलं आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात आली असेल, तुमच्या ही बैठक झाली, सर्व पक्षांचे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सामील केले गेलेले होते, परंतु एकानेही बाहेर वटवट केलेली नाही. तेव्हा परिस्थिती किती गंभीर असेल याचा अंदाज तुम्हाला जरूर येईल. आता ह्याच्याच जोडीला सीमेच्या पलीकडे काय चाललंय हे बघितल्याशिवाय आपल्याला ह्याचा अर्थ मिळणार नाही आणि म्हणून पाकिस्तानमधून ज्या बातम्या येत आहेत त्या अतिशय वाईट आहेत. एक म्हणजे त्यांचे भारतामध्ये काम केलेले अब्दुल बासित हे रिटायर्ड राजदूत आहेत. त्यांना एका टीव्ही प्रोग्राम मध्ये बोलवलेलं होतं. ते अनेक मुलाखती देतात पाकिस्तानमधल्या टीव्हीवरती असेल किंवा त्यांचे कोणी युट्यूबर्स असतील त्यांच्याकडे. तर अब्दुल बासित यांना एक प्रश्न विचारला गेला. त्याचं उत्तर देताना हे बासित साहेब म्हणाले, की जर आमच्यावर हल्ला झाला तर मॅटर एकदम सिंपल आहे. आम्ही उठू आणि भारतावरती अणुहल्ला करू. हे वक्तव्य ज्यावेळेला एक माजी राजदूत करतो, तेव्हा त्याचा अर्थ गंभीरपणे घ्यावा लागतो. कारण अशा पद्धतीने हा राजदूत जेव्हा बोलतो, तेव्हा राजकीय एकंदरीत जे वर्तुळ आहे, तिथे काय बोललं जातं,
त्याचं ते प्रतिबिंब म्हणायला पाहिजे. आणि जर पाकिस्तानच्या उच्च वर्तुळामध्ये ह्या चर्चा सुरू असतील तर भारताने सावध झालं तर त्याच्यात काही नवल नाहीये, बिलकुल नवल नाहीये. याही पलीकडे जाऊन ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या अशा आहेत की पाकिस्तान एक फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करायच्या परिस्थितीत आहे, म्हणजे मनस्थितीमध्ये आहे. फॉल्स फ्लॅग म्हणजे काय, तर आपणच काहीतरी दुर्घटना घडवायची, मग ती भारताने घडवली असं एक नाटक उभं करायचं. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी अशा जुळवून आणायच्या की बघा हे भारताने केलं असा आरोप करून टाकायचा आणि मग भारतावरती हल्ला करायचा. तर तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्यासाठी पाकिस्तानची खरोखर तयारी आहे का? असं म्हटलं जातंय किती म्हणजे अत्यंत नीच आणि हलकट मनोवृत्ती कशी आहे, तर ज्या बातम्या मी वाचल्या त्याच्यात असं म्हटलेलं होतं की हा नुसता फॉल्स फ्लॅग ऑपरेशन नाहीये, तर त्याच्यामध्ये डर्टी बॉम्ब वापरला जाऊ शकतो. डर्टी बॉम्ब म्हणजे काय, तर बॉम्ब नॉर्मल असतो, त्याच्या आतमध्ये किरणोत्सर्गी पदार्थ ठेवला जातो. म्हणजे जेव्हा बॉम्ब फुटतो त्यावेळी तो जो किरणोत्सर्गी पदार्थ असतो तो सर्वत्र बाहेर फेकला जातो आणि एक प्रकारे भारताने आमच्यावरती अणुहल्ला केला, हा हल्ला घडवून आणला असा आरोप करायला पाकिस्तान मोकळा होऊ शकतो. आणि असा आरोप करून मग तो जी काही कारवाई काय करणार आम्ही, ती अब्दुल बासितनी सांगितलेली आहे. आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही अणु हल्ला भारतावर करू. ही जी धमकी आलेली आहे ती ह्या बातम्या आणि दिल्ली सारख्या राजधानी शहरामध्ये मॉक ड्रिल होणं, या सगळ्याचा अर्थ जो काय आहे त्याचा एकत्रित अर्थ तुम्ही जर का काढला तर युद्धाचे ढग कदाचित क्षितिजावर घोंगावू लागलेले आहेत. तेव्हा ह्या मॉकड्रिल्स ज्या आहेत त्या आज राजधानीच्या शहरात झाल्या, उद्या कदाचित तुमच्याही शहरामध्ये होऊ शकतात. दिल्लीमध्ये असं म्हणतात की जे काही इलाके निवडले गेले त्याच्यामध्ये प, फ, ब, भ सगळे राहतात. असं एका YouTube चॅनेलवरती सांगितलं गेलं. मला माहिती नाही, कल्पना नाही, कारण मी इतक्या 10 ठिकाणी काही दिल्लीत फिरलेले नाहीये. आणि ती गोष्ट जर का खरी असेल तर आपले जनरल साहेब बिपिन रावत काय म्हणाले होते त्याची मला आठवण झाली की भारताला आता इथून पुढे 2.5 फ्रंट वरती लढाई करायची आणि त्यातली 2.5 फ्रंट म्हणजे एक चीन, दुसरा भारत आणि अर्धी फ्रंट जी आहे ती आम्हाला देशांतर्गत लढाई करावी लागणार आहे असं बिपिन रावत सूचित करत होते. ती अर्धी लढाई जी आतमध्ये आघाडी जी आहे ती आघाडी ऍक्टिव्हेट होऊ शकते. लक्षात घ्या, मी वारंवार सूचना दिलेल्या होत्या इराण युद्धाच्या निमित्ताने वातावरण कसं स्फोटक बनत चाललेलं आहे ते. तेव्हा दिल्लीमध्ये मॉकड्रिल्स होणं हे लक्षण बिलकुल ठीक नाही. मानसिक तयारी माणसांनी करायला पाहिजे. युद्धजन्य परिस्थिती मला नाही वाटत की तुमच्या जनरेशननी म्हणजे नव्या जनरेशननी युद्धाचा काळ बघितलेला आहे दीर्घकालीन. आमच्या वेळेला आम्ही बांगलादेश युद्ध बघितलं आणि त्यावेळेला काय काय तयारी करायला लागली होती आणि कसं झालं होतं ह्याची मला थोडीफार पुसटशी कल्पना आहे आणि त्या आठवणी आहेत. पण आताचं युद्ध आणि ते युद्ध ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे आणि त्यामुळे ह्या तयारीत सुद्धा जमीन अस्मानाचा फरक पडलाय. तुम्हाला खरं वाटणार नाही की त्यावेळी युद्धाचं वातावरण असं होतं की आमच्यासारखी शाळकरी मुलं जाऊन सुद्धा सिव्हिल डिफेन्सचं प्रशिक्षण घेत होती. आणि ही लक्षणीय म्हणजे एकंदरीत समाजामधलं जे वातावरण होतं त्याचा एक कल तुम्हाला लक्षात येईल. साधारणपणे गोष्टी त्या दिशेने चाललेल्या आहेत असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सहकार्य असू द्या.